तर आजची मोहीम आहे चाऊंड फोर्ट, प्रसन्नगडही म्हणतात त्याला, जुन्नर तालुक्यात येतं. यावेळेस आमचा जरा गड चालू करायला उशीर झालेला आहे. आम्ही 12 वाजता सुरू केलं आहे गड चढायला. हे छोटा आहे तसा, असं अर्ध्या-पाऊण तासात झाला पाहिजे. गडाचा इतिहास म्हटलं तर सगळ्यात आधी हा निजामशाहींच्या हुकुमात होता. त्यानंतर मुघलांनी कब्जा केला. मुघलच्या नंतर आपला स्वराज्यात आला महाराजांनी जिंकून. मग शेवटच्या दरम्यान हा पेशव्यांच्या ताब्यात होता. पेशव्यांनी औरंगजेबकडनं हा गड जिंकून घेतलेला आणि मग शेवटच्या टप्प्यात अंग्रेजांनी घेतला. असा प्रॉपर पायऱ्यांचा पॅच अराउंड 10 मिनिटाचा आहे आणि त्याच्या पुढं कातळातल्या पायऱ्या चालू होतात. हे आम्ही 10 मिनिटात कवर केलं. माझ्यासोबत शुभम आहे, मुंबईचा मित्र आहे माझा. पायऱ्यांमुळे जास्त जमायला होतं. हां, नॉर्मल ट्रेल असलं की कसं जास्त एनर्जी जात नाही, पायऱ्या करताना जास्त एकदम एक्झॉस्ट होतो. आता या पॅचपासून कातळातल्या पायऱ्या चालू झाल्यात. थोडंसं रिस्की पॅच आहे, तर रेलिंग्स तरी आहे लावलेले त्यांनी सपोर्टला, तरी तुम्ही सांभाळून येत असताल तर. तटबंदी दिसत आहे, मस्त मस्त वारं सुटलेलं आहे. इथे दगडातली विहीर आहे, छोटीशी आहे, पाणी शेवाळ झालेलं आहे. आम्ही इकडून आलो. हा नॉर्मल स्टेअर्सचा वरती गडाला जाणारा पॅच आहे. मेन दरवाजा लागेल आता थोड्या वेळात. स्लिपरी आहे बघ पायऱ्या. गडाचा मुख्य दरवाजा. तरी आपण येताना आता पूर्ण हा स्टेअर्स पॅच कव्हर करून इकडनं आलो. मेन दरवाजाच्या राईटला जे पायऱ्या आहेत ते घेऊन वरती आलं की इकडे तोफगाडा आहे. एक छोटीशी तोफ आहे जुनी. या साईडला सदर आणि इकडे पुष्कर.
सदर म्हणजे हा एक असा म्हणजे दरबारातला मेन हे असतं की जिथं सगळे गाभाऱ्यात जमा होतात आणि त्यांचे पॉलिटिकल किंवा गावातले जे प्रॉब्लेम्स असतील ते सगळं इकडे डिस्कस करतात. इथे पाण्याचे टाके 2 आहे, इथं पार्टिशन दिसते मध्ये आणि पाणी भरपूर वरती आलं आहे. असं या साईडला थोडंसं स्वच्छ आहे, पिण्यासारखं तर नाही आहे सध्या तरी. अजून 2-3 मोठा पाऊस झाल्यानंतर होईल. पौराणिक शौचालयाचं वास्तू आहे, म्हणजे प्रॉपर इंडियन स्टाईल. हे पुष्करणापाशी पोचलो आहे आम्ही. इथे हां म्हणजे राजस्थानी कल्चर आर्किटेक्चरचं हे आहे आणि स्टेप्स वगैरे बघताना असं वाटतं की कदाचित आंघोळ करायची जागा असावी. इकडे सध्या असं देवघर बनवलेत पुढे समोर. एक छोटी तोफ आहे आणि बरं स्ट्रक्चर असं इकडे तुटलेलं आहे. हे नंदी आणि समोर पिंड अशी असाची शक्यता आहे आणि स्ट्रक्चर वाईज तसं वाटत आहे. एक 2 3 4 5 6 हा नाही, इकडे मागे असेल झाडाच्या 6 मोजलेले. इथं हा एक इथं दरवाजासारखं बनवलं आहे. 2 3 4 5 6 आणि तिकडे एक आहे 7. असे 7 पाण्याचे टाके तिथे. चांगला मोठा पाऊस झाला आता, त्यामुळे आम्ही रेनकोट वगैरे घातला आणि मोबाईल कॅमेरा सगळं आतमध्ये टाकून पुढं आलो. पण पाण्याच्या टाक्यापासून डायरेक्ट चावंड देवीच्या मंदिर पाशी आलं. चावंडा देवी मंदिर.